भाजप आणि शिवसेनेमध्ये जागा वाटपासंदर्भात आता मुंबईमध्ये एकमत झालेलं आहे। यापूर्वी रस्सीखेच सुरू होती, मात्र त्यावर सोमवारी महायुतीच्या बैठकीत तोडगा निघाला। तर दुसरीकडे महायुतीमधील मित्रपक्ष आरपीआयला जागा न मिळाल्यानं रामदास आठवलेंनी थेट महायुतीमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलाय। पाहूयात। भारतीय जनता पार्टी 137 ठिकाणी जागा लढवत आहेत आणि शिवसेना 90 ठिकाणी जागा लढवत आहेत। मुंबई शहराचा रंग बदलण्याचा प्रयत्न करणाऱ्या सर्व शक्तींचा पराभव हा झाला पाहिजे। भारतीय जनता पक्षाच्या दारात जागा मागायला उभं राहावं लागतं आणि त्यांनी दिलेल्या फेकलेल्या जागांवर त्यांना निवडणूक लढवायची। उद्धव ठाकरे जागा वाटपासाठी शिवतीर्थाचे उंबरठे झिजवतायत हे महाराष्ट्राने बघितलंय। मुंबई महानगरपालिकेत भाजप शिवसेनेच्या जागा वाटपावर अखेर शिक्कामोर्तब झालाय। मुंबई महानगरपालिकेत भाजप मोठ्या भावाच्या भूमिकेत दिसणार आहे। शिंदेंच्या शिवसेनेची 100+ जागांची मागणी पूर्ण झालेली नाही। मागील अनेक दिवसांपासून भाजप शिवसेनेमध्ये जागा वाटपावरून तिढा निर्माण झाला होता। मात्र जागा वाटपावर भाजप शिवसेनेत ठरल्यानं मुंबई महानगरपालिकेत महायुतीचं चित्र स्पष्ट झालंय। मुंबई महानगरपालिकेत भाजप 137 जागा लढवणार आहे, तर शिंदेंची शिवसेना 90 जागा लढवणार। तर 2017 मध्ये शिवसेना आणि भाजप स्वतंत्र लढली होती। भाजप जवळपास 195 जागांवर लढली होती, तर शिवसेनेनं संपूर्ण 227 जागा लढवल्या होत्या। त्यावेळी शिवसेनेनं 84 जागा जिंकल्या होत्या आणि भाजपनं 82 जागांवर विजय मिळवला होता। अनेक दिवसांपासून मुंबईत भाजप आणि शिवसेनेमध्ये रस्सीखेच सुरू होती, मात्र सोमवारी रात्री दोन्ही पक्षांमधला तिढा अखेर सुटला। जागा वाटपानंतर भाजप आणि शिवसेनेनं विजयाचा विश्वास व्यक्त केलाय। मुंबई महानगरपालिकेवर महायुतीचा आणि हिंदुत्वाचा झेंडा फडकवणार असल्याचं अमित साटम म्हणाले। तर 150 पेक्षा जास्त जागांवर विजयाचा दावा राहुल शेवाळेंनी केला। भारतीय जनता पार्टी 137 ठिकाणी जागा लढवत आहेत आणि शिवसेना 90 ठिकाणी जागा लढवत आहेत। त्यामुळे सकारात्मक चर्चा होऊन एक चांगला फॉर्म्युला आज या ठिकाणी ठरवण्यात आलेला आहे आणि आम्हाला संपूर्णतः विश्वास आहे 227 जागेवर महायुतीचे उमेदवार त्या ठिकाणी निवडणूक लढवून 150 पेक्षा जास्त जागा निवडून आणून आम्ही महायुतीचाच महापौर, मराठी महापौर त्या ठिकाणी बसवणार आहोत। मुंबई महानगरपालिकेवरती हिंदुत्वाचा महायुतीचा भगवा झेंडा फडकवण्याच्या दृष्टिकोनातून मुंबईकरांचा महापौर हा मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये विराजमान झाला पाहिजे, जेणेकरून मुंबई शहराचा विकास होत असताना मुंबई शहराची सुरक्षितता सुद्धा अबाधित राहिली पाहिजे आणि मुंबई शहराचा रंग बदलण्याचा प्रयत्न करणाऱ्या सर्व शक्तींचा पराभव हा झाला पाहिजे। मुंबईत भाजप शिवसेनेचं ठरल्यानंतर संजय राऊतांनी शिवसेनेवर टीकास्त्र डागलं, कारण आतापर्यंत मुंबईत शिवसेना मोठा भाऊ होता। मात्र शिंदेंनी शिवसेनेत बंड केल्यानंतर ते भाजपसोबत गेले। मात्र पालिकेच्या जागा वाटपात शिंदेंच्या शिवसेनेला यावेळी भाजपसमोर नमतं घ्यावं लागल्याचं दिसतंय। आतापर्यंत मोठ्या भावाच्या भूमिकेत राहिलेली शिवसेना यावेळी छोट्या भावाच्या भूमिकेत दिसणार आहे। यावरून संजय राऊतांनी शिंदेंच्या शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला। मुंबईत शिवसेना भाजपला जागा देते। शिवसेना काय पाळी आली आहे की स्वतःला शिवसेना म्हणजे अमित शहाची शिवसेना म्हणून घेणाऱ्यांना भारतीय जनता पक्षाच्या दारात जागा मागायला उभं राहावं लागतं आणि त्यांनी दिलेल्या फेकलेल्या जागांवर त्यांना निवडणूक लढवायची। तर संजय राऊत यांनी असं सांगितलं की मुंबईच्या संदर्भामध्ये जे जागा वाटप झालं ते त्यांना चुकीचं वाटतंय, पण याच सगळ्यांनी पुढे सोडलेली होती की आपल्याला फक्त 52 जागा मिळणार आहेत। नंतर दुसऱ्या दिवशी जर आपण सामना वर्तमानपत्र वाचलं असेल तर त्याच्यामध्ये 61 जागा फायनल झाल्या अशा पद्धतीची बातमी आली। त्याच्यानंतर 65 वर हे थांबले आणि खरं तर काल 90 जागा मिळाल्यामुळं खराब पोटसूळ जर कोणाला उठला असेल तर यांना उठलेला आहे आणि 90 जागा देऊन नक्कीच भाजपानं शिवसेनेचा त्या ठिकाणी सन्मान केला आहे। मुंबईत महायुतीमध्ये जागा न सुटल्यानं रामदास आठवलेंनी नाराजी व्यक्त करत महायुतीमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलाय। जागा वाटपावरून विश्वासघात झाल्याची भावना रामदास आठवलेंनी व्यक्त केली। तसंच कार्यकर्त्यांचा अपमान सहन करणार नाही असा थेट इशारा देखील त्यांनी दिला। महायुतीच्या स्थापनेपासून आम्ही अत्यंत प्रामाणिकपणे आणि खंबीरपणे सोबत राहिलो आहोत। मात्र आज जागा वाटपाच्या बाबतीत जो प्रकार घडला
तो निव्वळ विश्वासघात आहे. चर्चेसाठी काल दुपारी 4 वाजताची वेळ निश्चित करण्यात आली होती, मात्र मित्रपक्षांकडून त्याचंही पालन करण्यात आलं नाही. हा प्रकार म्हणजे केवळ वेळेचा अपव्यय नसून आमच्या स्वाभिमानावर केलेला आघात आहे. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक तोंडावर असताना कार्यकर्त्यांचा अपमान मी कदापि सहन करणार नाही. त्यामुळेच आज माझे कार्यकर्ते जो काही निर्णय घेतील तो मला पूर्णपणे मान्य असेल, असं रामदास आठवलेंनी म्हटलं. साहेब, रामदास आठवलेंनी नाराजी व्यक्त केलेली आहे. जागा वाटप जे आहे त्याच्यावर केलेली केलं आहे. रामदास आठवले साहेबांची जी अलायन्स आहे ती महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टीबरोबर आहे आणि आमची जी आहे ती रिपब्लिकन सेनेबरोबर आहे, आनंदराज आंबेडकरांबरोबर आहे. आम्ही आनंदराज आंबेडकरांना महाराष्ट्रामध्ये विश्वासात घेऊन जागा वाटप केलेलं आहे. मुंबई महानगरपालिकेचं चित्र आता स्पष्ट झालंय. मुंबईत चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे. भाजप शिवसेनेची युती, दादांची राष्ट्रवादी स्वबळावर लढणार. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यासोबत पवारांची राष्ट्रवादी लढणार. तर काँग्रेस आणि वंचितही निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. मुंबई पालिकेची निवडणूक यंदा रंगतदार होण्याची शक्यता आहे. हिंदुत्व, मराठी अमराठी, मुंबई तोडण्याचा डाव अशा अनेक मुद्द्यांवर ही निवडणूक लढवण्यात येणार आहे. तसंच मराठी अमराठी, मुस्लिम मतदारांच्या मतदानाच्या टक्केवारीवर विजयाचं गणित अवलंबून राहणार आहे. मुंबईत मराठी माणसाची लोकसंख्या एकूण टक्केवारीच्या 34% इतकी आहे. उत्तर भारतीयांची संख्या 19%, गुजराती मतदारांचं प्रमाण 14%, मुस्लिम मतदारांची टक्केवारी 16%, हिंदू दलित मतदारांची संख्या एकूण लोकसंख्येच्या 8%, दक्षिण भारतीयांची टक्केवारी 4% आणि इतर मतदारांचं प्रमाण 5% इतकं आहे. मुंबईत भाजप आणि शिवसेनेचं ठरल्यानंतर सर्वच उमेदवारांनी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केलाय. मुंबईत भाजप शिंदेच्या शिवसेनेसमोर ठाकरे बंधूंचं आव्हान असणार आहे. तसंच एकनाथ शिंदेसाठी निवडणूक अस्तित्वाची ठरणार आहे, कारण शिवसेनेत बंड केल्यानंतर शिंदेची ही पहिलीच पालिका निवडणूक आहे. त्यामुळे मुंबईची जनता त्यांच्यावर किती विश्वास ठेवणार याकडे लक्ष लागलंय. तसंच 2017च्या तुलनेत भाजप कसं प्रदर्शन करणार हे पाहणं देखील महत्त्वाचं असेल. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई.